बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करताना गर्दी किंवा लोकलने दार आडून ठेवल्याने अनेकदा प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. परंतु काल चक्क रागाने का बघतोस असा जाब विचारल्याने झालेल्या वादाचे पर्यावसन धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यामध्ये झाले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार कासिम रेहमान हे मुलुंड येथे कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी ते उस्मान या त्याच्या भावासोबत उपनगरीय रेल्वे गाडीतून प्रवास करत होते. त्यांनी विक्रोळी रेल्वे स्थानकातून रेल्वे गाडीने मुलुंड येथे घरी परतण्यासाठी प्रवास सुरू केला होता. त्यावेळी 3 ते 4 जण रेल्वे गाडीत होते. ते रागाने कासिम आणि उस्मान यांच्याकडे पाहत होते. कासिम यांनी रागाने का पाहतोस अशी विचारणा त्यापैकी एकाला केली. त्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. मुलुंड स्थानक आल्यानंतर त्या टोळीतील व्यक्तींनी कासिम यांना रेल्वे गाडीतून खाली उतरून दिले नाही, परंतु त्यांचा भाऊ रेल्वे गाडीतून उतरला होता. कळवा रेल्वे स्थानक आल्यानंतर त्यांनी कासिम यांना कळवा येथील शांतीनगर परिसरात नेले व तसे त्याच्या भावाला देखील बोलावून घेतले. उस्मान येथे आल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाले. या वादातून एकाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने उस्मान याच्या हातावर वार केले. या हल्ल्यात कासिम यांच्या खिशातील 1500 रुपये देखील घायल झाले. कासिम यांनी उस्मान याला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी नेले. त्यानंतर काल त्यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंत्री गणेश नाईकांना स्मृतिभ्रंश हा मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते किती वेळा माजी झालेत ते विसरत आहेत. त्यांनी शिंदेच्या आणि विशेषतः श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नये. येत्या लोकसभेमध्ये ठाणे किंवा कल्याण लोकसभा या कोणत्याही मतदारसंघात उभे राहून दाखवावे. त्यांची खुमखुमी पूर्ण करतो असे आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले. अंबरनाथ शहरातील शिल्लहारकालीन शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त श्रीकांत शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यांपासून वनमंत्री गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. नगर विकास विभाग, कल्याण लोकसभा मतदारसंघ यावरही अनेकदा गणेश नाईक बोट ठेवताना दिसत आहेत. ठाणे महापालिकेत 100% भाजपची घोषणा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी करत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुढे महायुती या निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र गणेश नाईक शिंदे पिता पुत्रांवर टीका करण्याचे थांबत नाहीत. त्यांच्या टीकेला आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज दिले. एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा, तुमची खुमखुमी पूर्ण करतो असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. वयानुसार काही आजार होत असतात. गणेश नाईक यांना विसरण्याचा आजार झाला आहे. जुन्या गोष्टी लक्षात न राहणे, स्वतःची दिशाभूल होणे अशा गोष्टी गणेश नाईक यांना होत आहेत. मी हे सांगू शकतो कारण मी स्वतः डॉक्टर आहे. ते म्हणत आहेत की श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकू, पण मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की नाईकांच्या घरात त्यांची 2 मुले आणि हे ते स्वतः माजी झालेत. एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एका नवख्या आनंदपर्यंत या तरुणाला संधी देत त्यांच्या मुलाला पराभूत केले. ही किमया शिंदे साहेबांनी एकदा नाही तर 2दा केले. त्यांच्यात पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी नाईक यांना माजी करण्याचा प्रयत्न केला. यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मुलाचा राजकीय बळी दिलाय असे ते म्हणाले. ठाण्यातील प्रसिद्ध सेंट्रल मैदानात टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांवर अन्याय सुरू असून येथे स्पोर्टिंग क्लब ठाणेकडून सेंट्रल मैदानात जाळी बांधून व्यावसायिक पद्धतीने खेळण्यासाठी भाडे आकारले जात असल्याचा आरोप टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केला आहे. काल मैदान वाचवण्यासाठी खेळाडूंनी आंदोलन देखील केले. तसेच आम्हाला खेळण्यासाठी जागा द्या अशी मागणी केली. कोर्ट नाका येथील सेंट्रल मैदानात शेकडो क्रिकेटपटू आणि खेळाची आवड असणारे खेळण्यासाठी येतात. मैदानावर केवळ टेनिस खेळात परवानगी देण्यात आली होती. मागील काही महिन्यापासून टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी येणाऱ्यांना इथे अडवणूक केली जात असल्याचा आरोप येथील टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केला आहे. स्पोर्टिंग क्लबकडून येथे खेळण्यासाठी नेटचे दर महिन्याला 1000 रुपये भाडे आकारले जात असून अशा 16 नेट येथे बसवण्यात आल्याचा आरोप टेनिस क्रिकेट खेळाडूंनी केला आहे. तसेच या मैदानात लेझर चेंडूने क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे मैदानात टेनिस चेंडूने खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना लेझरचा चेंडू लागून दुखापत होत असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांची अडवणूक होऊ लागले. तसेच या मैदानाचा वापर आता व्यावसायिक पद्धतीने होतोय. या प्रकारामुळे
आम्ही ठाणे कळवा भागातील खेळाडू एकत्र येऊन आंदोलन केले. या मैदान टेनिस खेळासाठी आहे, परंतु येथे लेझरच्या चेंडूने खेळले जाते. लेझर चेंडूने खेळण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. लेझरच्या चेंडूमुळे अनेकांना दुखापत झाले. या मैदानात खेळून आम्ही मोठे झालो, परंतु आता आम्हीच अडवणूक होऊ लागल्याने भविष्यात मुलांनी खेळायची कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या इंदिरानगर रुपादेवी पाडा परिसरात शासकीय भूखंडावरील एका धार्मिक स्थळाच्या कथित बेकायदेशीर विस्तारीकरणामुळे स्थानिक रहिवाशांची वहिवाट बंद झाल्याचा आरोप करत एका कुटुंबाने ठाणे महापालिकेत तक्रारी केल्यात. परंतु वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे कुटुंबाने महानगरपालिका मुख्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान या उपोषणाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करीत श्रीनगर पोलिसांनी गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय. ठाणे येथील वाघेश्वर भागातील इंदिरानगर रुपादेवी पाडा नंबर 2 रोड नंबर 33-34 येथे शासकीय भूखंडावर अनेक वर्षापूर्वी एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले होते. सुरुवातीला छोटेखाने असलेले बांधकाम कालांतराने विस्तारण्यात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्वी सुफी मोहम्मद अहमद शेख यांच्या पुढाकारातून एक सामायिक पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या टाकीतून परिसरातील रहिवासी तसेच संबंधित धार्मिक स्थळाला पाणीपुरवठा केला जात होता. टाकी उभारताना काही जागा मोकळी ठेवण्यात आली होती. मात्र सुफी मोहम्मद अहमद शेख यांच्या निधनानंतर नवाबी इंतिजामिया कमिटीने या ठिकाणचा ताबा घेतला. त्यानंतर धार्मिक स्थळाचे विस्तारीकरण सुरू केले. बेकायदेशीरपणे विस्तारीकरण करीत असताना त्यांनी धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला व्यावसायिक गाळ्याची उभारणी केली. आता तर या नवाबी इंतिजामिया कमिटीने रहिवाशांच्या भिंतीचा वापर करून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले. या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी पाडण्यात आली. घरालगत नवाबी इंतिजामिया कमिटीने मुतारी आणि अन्य बांधकाम केले. विशेष म्हणजे हे बांधकाम करीत असताना पाण्याच्या टाकीपासून पूर्वी सोडण्यात आलेली 10 फूट जागा देखील कमिटीने आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे नागरिकांची वहिवाटच बंद झाली असा आरोप रवींद्र गुप्ता यांनी केला आहे. हर हर महादेवाचा जयघोष आणि घंटानादाने अवघी ठाणे नगरी काल दुमदुमून गेली होती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ठाण्यातील ऐतिहासिक आणि पुरातन शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच लांबत लांब रांगा लावल्या होत्या. तर कोपरीचे ऐतिहासिक मंदिर, कोपनेश्वर मंदिर आणि ढोका येथील नंदीबाबा मंदिर या ठिकाणी भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. कोपरी येथील 75 वर्ष जुन्या ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंदिरात यंदा सिंधी समुदायाच्या पारंपरिक दाल पकवान हा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला. यावेळी शरद पवार गट ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि महिला अध्यक्ष ऋताताई आव्हाड यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.